33 कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला, करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा, त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा, सह्याद्रीच्या रांगांचा, महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा मानाचा मुजरा. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्गराज रायगड. तसं पाहाल तर गडावर भल्या पहाटे पोचण्यासाठी आम्ही रात्रीच निघालो, पण आपल्या रस्त्यांनी आमचा चांगलाच भ्रमनिरास केला. निर्धारित वेळेपेक्षा आम्ही खूपच मागे होतो. धुक्याने आच्छादलेल्या नागमोडी वळणांच्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करत आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा. आम्ही चित्त दरवाजाच्या मार्गाने वर निघालो. इसवी सन 1030 पासून अनेक राजवटींनी या किल्ल्यावर राज्य केले. काही राजवटींनी तर फक्त कैद्यांना ठेवण्याची जागा म्हणून या किल्ल्याचा उपयोग केला. या किल्ल्याचे तत्कालीन नाव रायरी होते. याशिवाय रायगड त्यावेळी रासीवाटा, तणस, नंदादीप या नावाने देखील ओळखला जाई. युरोपीय लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे या किल्ल्याला म्हणत असत. मे 1656 मध्ये राजांनी जावळीच्या मोगरांकडून रायरी जिंकून घेतली व पुढे 14 वर्ष रायगडाचे बांधकाम चालू होते. किल्ल्याची उंची साधारणतः 2700 फूट आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला पण सह्याद्रीपासून पूर्णतः अलिप्त असलेला गिरदुर्ग दुर्गराज रायगड. गडावर 350 पेक्षा जास्त पक्क्या इमारती, 84 पाण्याच्या टाक्या, 11 तलाव अशा अनेक वास्तू यांचे आजही अवशेष येथे पाहावयास मिळतात. यापैकी काहीच आज सुस्थितीमध्ये आहेत आणि गरज आहे ती यांच्या संवर्धनाची. इतिहासाचा हा अमूल्य ठेवा जतन करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या ठिकाणातले अवघड ठिकाण, तसेच सागरी दळणवळणासाठी सोयीस्कर म्हणून राजांनी या गडाची राजधानीसाठी निवड केली. एका बखरीमध्ये उल्लेख आढळतो, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोटा, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी गडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा ताशीर एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे. देखोने बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा. काही अंतर चालल्यानंतर समोर भव्य असे 2 बुरुज दिसतात आणि या बुरुजांच्या मध्ये आहे तो महादरवाजा. या दरवाजाची रचनाच अशी गुंतागुंतीची आहे की 2 बुरुजांच्या मध्ये नागमोडी वळण घेतल्यानंतर आपणास किल्ल्याचा महादरवाजा दिसतो. शत्रूच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी याचीही अशी रचना केली होती.
हा आहे मित्रांनो गंगासागर तलाव. याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राज्याभिषेकाप्रसंगी राजांना अभिषेक करण्यासाठी आणलेल्या 7 समुद्राचे पाणी तसेच भारतातील पवित्र नद्यांचे पाणी या गंगासागर तलावामध्ये सोडण्यात आले होते. तेव्हापासून या गंगासागराला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि रायगडावरील संपूर्ण शिबंदीसाठी पाण्याचा स्रोत म्हणून गंगासागराकडे पाहिले जायचे. गडावर राहणारी जी लोकं आहेत त्यांची देखील तहान गंगासागरच भागवतोय. शिवाय गडाखाली काही गावांना देखील गंगासागरमधून पाण्याचा पुरवठा केला जातो. मित्रांनो 350 वर्षापूर्वी गंगासागर नेमका कसा होता याचे वर्णन कवी भूषण यांच्या एका छंदामध्ये आढळून येतं. बाल कोल्हटकरांनी या छंदाचा अनुवाद मराठीतून केला होता, तो माझ्या वाचनात आला. गंगासागरा शेजारी पळस, वेलची, चंदन, चमेली, चाफा, लवंग इत्यादी प्रकारची झाडे होती. त्या काळी जलाशयात उतरण्यासाठी सुसज्ज अशा पायऱ्या होत्या. कधी चक्रवाकाचा तर कधी हंसांचा थवा गंगासागरावरती विहार करायचा. गंगासागरामध्ये कमळे व पाण्यामध्ये पडणारे अवकाशाचे प्रतिबिंब हे विलोभनीय वाटायचे. आकाशाच्या गंगेहुनी गंगासागर भाग्याचा, कवी भूषण यांच्या या पंक्ती आहेत मित्रांनो. म्हणजे त्यावेळी गंगासागर किती दैदिप्यमान होता असेल याचा आपल्याला अनुभव येतो याच्यामधून. गंगासागर पाहून आपण वरती निघालो की मित्रांनो आपसूक आपली नजर खेळते ती म्हणजे या 2 मनोऱ्यांवरती. पूर्वी 5 मजली असणारे हे मनोरे आज पडझड झालेल्या अवस्थेत आपणास पाहावयास मिळतात. राजांच्या राजवाड्यास लागून असलेले हे मनोरे बारकाईने पाहिले तर मित्रांनो उत्कृष्ट प्रतीचे कोरीवकाम यावरती केलेले आहे. त्यानंतर आतमध्ये जर का पाहिलं तर दिवे वगैरे लावण्यासाठी दगडांमध्ये कोरलेल्या खोबण्या आपणास येथे आजही पाहावयास मिळतात. पालखी दरवाजा. राजे शंभूराजे जेव्हा पालखीने येत तेव्हा ते येथे उतरून राजवाड्यामध्ये जात असत. पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजा या 2 दरवाजाच्या दरम्यान राजवाड्याच्या मागच्या बाजूस आपणास काही महाल बघायला मिळतात. हे महाल जर का बारकाईने पाहिलं तर आज फक्त यांची तटबंदी शिल्लक आहे आणि आतमध्ये असलेले वास्तूचे चौथरे. पाठीमागच्या साईडला आपण जर का पाहिलं तर 350 वर्षापूर्वीच्या मित्रांनो आपणास शौचकूप आजही सुस्थितीत बघायला मिळतात. म्हणजे राजांनी त्यावेळेस राजांचे जलव्यवस्थापन व स्वच्छतेचे महत्त्व राजांनी त्यावेळी अंमलात आणले होते. सरकार राबवत असलेलं जलव्यवस्थापन असेल, पाणी अडवा, पाणी जिरवा, ह्या ज्या सुविधा होत्या मित्रांनो किंवा ह्या ज्या योजना आता राबवत आहे सरकार आपल्यासाठी, ह्या राजांनी 350 वर्षापूर्वीच या पाण्याचं महत्त्व, स्वच्छतेचं महत्त्व जाणलं होतं आणि त्यावेळेसच या गोष्टी सगळ्या अंमलात आणल्या होत्या. किल्ल्यावरचे बांधकाम जर का पाहिले तर ते आजही सुस्थितीत आहे, कारण 350 वर्ष होऊ नये आजही ते इतिहासाची साक्ष देत उभे आहे. किल्ल्याचे बरेचसे नुकसान हे इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या माऱ्याने झाले होते. किल्ला इंग्रजांनी जिंकल्यानंतर जवळजवळ 12 दिवस किल्ला हा जळत होता. ज्या पायऱ्या आहेत तिथून उतरण्यासाठी असलेली तटबंदी आणि किती जाड आहे तटबंदी पहा, त्यावरचे दगड आणि मित्रांनो बांधकाम, येथील बांधकाम हे अजूनही व्यवस्थित आहे.
म्हणजे त्यावेळेस किती संपन्न असं बांधकाम असेल हे. आजही इतिहासाची साक्ष देत उभं असलेला हा आपला रायगड, याचं संवर्धन होणं मित्रांनो खरंच गरजेचं आहे. आणि ज्या तिकीट्स आहेत त्या आवर्जून घ्या मित्रांनो. माझ्या मागे तुम्ही जे पाहत आहात ते आहेत अष्टप्रधान मंडळांचे वाडे. या वास्तूंचे अवशेष येथे बघायला मिळतात आपणास. स्वराज्याचा सगळा कारभार, पत्रव्यवहार हा इथून चालायचा. राजे राहत असलेलं ठिकाण राजवाडा. लाकडी इमारत असलेला राजवाडा हा सध्या आपणास फक्त याचा पाया बघायला मिळतो. तसेच राजांचे स्नानगृह, पाण्याची टाकी व राजवाड्याच्या बाजूस असलेली वास्तू म्हणजे टांगसा. येथे राजांनी राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याचे होन व तांब्याची शिवराई ही नाणी विनिमयात आणली होती त्या काळी. त्याची वास्तू आपणास येथे दिसून येते. या दरम्यानचा जो परिसर आहे तो मित्रांनो राजसदर म्हणून येथे ओळखला जातो. राजदरबार येथे भरवला जायचा. येथेच राजांचा राज्याभिषेक झाला. येथेच 32 मानाचे सिंहासन होते मित्रांनो. त्याची प्रतिकृती आज आपणास येथे पाहावयास मिळते. येथे राजसदरेची रचना ही फार गुंतागुंतीची आहे. राजसदरेत अगदी नगारखान्याजवळ बसलेला व्यक्ती हळू आवाज जरी बोलला तरी राजसिंहासनाजवळ अगदी स्पष्ट ऐकू येतं, अशी काहीशी रचना याची केली होती. मित्रांनो, पृथ्वी तलावर स्वर्गाची अनुभूती घ्यायची असेल, आपला तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास अनुभवायचा असेल तर मित्रांनो आपल्या गड किल्ल्यांना जरूर भेट द्या. सरकारच्या उदासीन धोरणांमुळे सुस्थितीत नसलेले किल्ले आजही त्या तेजस्वी आणि ओजस्वी इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. गरज आहे ती फक्त या इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्याची आणि त्यांच्या संवर्धनाची.
मित्रांनो, ही लांबलचक दिसते ती आहे बाजारपेठ. घोड्यावरून बाजार करता यावा यासाठी याची रचना अशी होती. ही बाजारपेठ जर का पाहिली तर याच्यामध्ये मागे राहण्यासाठी, मध्ये सामान ठेवण्यासाठी व पुढे दुकान अशी काहीशी रचना असलेली ही बाजारपेठ दोन्ही बाजूस समांतर अशी आहे. हिरोजी इंदुलकर छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. गड स्वराज्यात आल्यानंतर राजांनी हिरोजींना रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादींची बांधकामे हाती दिली. रायगडाचे बांधकाम हे 14 वर्ष चालले. जेव्हा निधी कमी पडला तेव्हा हिरोजींनी स्वतः आपली जमीन वगैरे विकून निधी रायगडासाठी वापरला व बांधकाम हे पूर्णत्वास नेले. राजांनी गड पाहिल्यावर बेहद खुश होऊन महाराजांनी हिरोजींना विचारले, हिरोजी, तुम्ही आज काय मागाल ते आम्ही तुम्हाला देऊ. हिरोजी म्हणाले, काय बी नगो, फक्त राजांनी एक अनुमती द्यावी. या गडावरील जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी. राजांनी अनुमती दिली. हिरोजींनी त्यात लिहिले की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हिरोजींनी त्यात लिहिले की हिरोजी इंदलकर हे महाराजांच्या सेवेमध्ये सदैव तत्पर असतील. श्री गणपतये नमः. श्री जगदीश्वराचा हा प्रसाद जगाला आनंद देणाऱ्या सिंहासनारूढ असलेल्या श्रीमद छत्रपती श्रीवनृपतीच्या आज्ञेने शके 1596 आनंद संवत्सरात ज्योतिषशास्त्रातील राजमुहूर्तावर त्रयोदशीला उभारला आहे. यामध्ये रमणीय घरे, वने, रस्ते, स्तंभ, गजशाळा, आभाळाला टेकणारी राजगृहे, विहिरी, आड, तलाव यांनी वेधलेली आहेत. ती सारी श्रीमद रायगडावर वाणीला अवर्णनीय असून हिरोजींनी निर्माण केलेली आहेत. आकाशात चंद्रसूर्य तळपत आहेत तोपर्यंत सारे वैभव टिकून राहू, असं लिहिलेला हा लेख आपणास येथे पाहावयास मिळतो. याच रायगडाने स्वराज्याचे सुवर्णक्षण तसेच राजांचा पवित्र सहवास अनुभवला. येथेच राजांनी आपले अंतिम क्षण घालवले. 3 एप्रिल 1680 या दुर्दैवी दिवशी स्वराज्याने आपला जाणता राजा गमावला. राजांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर जेथे अंत्यसंस्कार केले गेले तेथे आज या ठिकाणी राजांच्या समाधीची पवित्र वास्तू आहे.